स्वामी माऊली, हल्ली ना सगळंच खूप फास्ट होते स्वामी. म्हणजे बघा ना, या मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या जगात माणसं जवळ येण्याऐवजी खूप दूर जात आहेत स्वामी. असं का बरं? अगदी खरंय. एकमेकांवर प्रेम करण्यापेक्षा, नाती जपण्यापेक्षा तुमच्यातला ओलावाच संपत चालला. या वाढत्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही माणसांपासून लांब आणि निर्जीव वस्तूंशी अधिक संलग्न होत चाललात. लहानपणी एखादी नवीन गोष्ट हातात मिळाली की त्या वस्तूचे तुला फार कुतूहल वाटायचे, पण काही दिवसात हे कुतूहल कमी कमी होत जायचे. पण तुझ्या हातात असलेल्या ह्या मोबाईल नामक खेळण्याचे कुतूहल हे मात्र न संपणार आहे. कारण त्यात नवनवीन गोष्टींचा समावेश हा तूच करत जातेस आणि मग नकळत त्यात अडकून पडतेस. हो, ते कळते स्वामी, पण त्यावर वेळ कधी निघून जातोय हे कळत असून सुद्धा वळत मात्र नाही. ज्याच्या सोबत तू असतेस, अगदी कालांतराने तशीच तू सुद्धा वागतेस हे लक्षात येतं का? तसेच तुझ्या हातात असलेल्या त्या खेळण्याचा जसा चांगला वापर होऊ शकतो ना, त्याउलट वाईट सुद्धा वापर होऊ शकतो. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ ह्या तंत्रज्ञानाच्या चांगल्या आणि शिकाऊ गोष्टी पाहण्यात घालवला तर तुझी सन्मार्गाने प्रगती होईल. पण तुम्ही हाच वेळ नकळत नको त्या गोष्टी पाहण्यात घालवता आणि वेळच मिळत नाही म्हणून तक्रार करता. पण मग नेमकं काय करायचं स्वामी? आज वेळेची किंमत करायला शिका, जेणेकरून उद्या वेळ तुम्हाला किंमत देईल. तुझा अवगुण हा आहे की तू नकळत वाहवत जातेस आणि नेमकं काय करायचं होतं तेच विसरतेस. ज्ञान आणि तंत्रज्ञान याची योग्य सांगड घालायला शिक. वाईट गोष्टींचा नाद हा पटकन लागतो, पण चांगल्या गोष्टी आत्मसात करणं हीच खरी कसोटी आहे. ह्या मोबाईलचा शोध हा तुम्ही माणसांनी का लावला माहितीये? माणसं जवळ यायला हवी म्हणून. पण माणूस हा एक असा प्राणी आहे की जो सदैव भरकटत जातो आणि बुडायला आल्यावर तो पोहायला शिकू लागतो. मोबाईलच्या तंत्रज्ञानाचा हवा तेवढाच आणि सुयोग्य वापर कर आणि प्रलोभनांना भुलू नकोस. मग याचे सार काय स्वामी? सार हेच की चालताना नेमकं कुठे जायचं आणि थांबताना नेमकं कुठे थांबायचं हे तुला कळलं की तू सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे साध्य करू शकतेस. आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.